आज आपण बघणार आहे पालक कोफ्त्याची रेसिपी। त्यासाठी मी फ्रेश अशी पालक घेतली, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ आणि पालक टाकून पालक मस्त उकळून घेतली। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कांदे, 4 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरा आणि 5 ते 6 काजू घेतले। त्याची मी जाड अशी पेस्ट तयार करून घेतली। त्या पेस्टची मी 2 भाग करणार आहे। एक भाग मी कोफ्त्यामध्ये यूज करणार आहे, दुसरा भाग मी करीमध्ये यूज करणार आहे। पालक मस्त उकळली, त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सोबतच मी कांद्याची जाड पेस्ट टाकून त्याची मस्त एक पेस्ट तयार करून घेतली। नंतर एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये मी तिखट, हळद, धनापूड, थोडंसं मीठ आणि बाइंडिंगसाठी मी बेसन घेतलेलं आहे बघा। आता मी मस्त डो तयार करून घेणार आहे। हाताला तेल लावलं आहे मी आणि मस्तपैकी आता ते गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मी कोफ्ते तळून घेणार आहे बघा। एकदा तुम्ही पालक कोफ्ता घरी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते, एकदम रेस्टॉरंटसारखी। बघा कधी कधी असतं ना, एखादी गोष्ट आपण बाहेरून बोलवतो, पण तीच गोष्ट जर आपण घरी करून बघितलं आपल्याला किती आनंद होतो ना, तसंच ही गोष्ट आहे बघा। एकदा तुम्ही बाहेरून न आणता घरी ट्राय करून बघा पालक कोफ्ता। बघा छान असे कोफ्त्याचा कलर चेंज झालेला आहे। आपल्याला मंद आचेवर कोफ्ते मस्त तळून घ्यायचे आहे, जे आपण तळले आहे बघा। आता मी त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतले। आता आपण कोफ्त्याची करी तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले होते, त्यामध्ये मी हिंग, जिरं, मोहरी टाकली। आता आपला उरलेला कांद्याचा जो पेस्ट बाकी होता आपण तो टाकला, सोबतच मी काही खडे मसाले टाकणार आहे, जे मी तुम्हाला आता हातात काढून दाखवते बघा। हे खडे मसाले आपल्याला आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे। आता मी याला मस्त शिजवून घेणार आहे। इतका सुंदर स्मेल सुटला आहे माझ्या घरात, खूप सुंदर। आणि मिरची झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे टोमॅटो प्युरी बघा। आता याला तेल सुटोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे। छान असं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे। मसाला शिजण्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे मी बघा। आणि 1 चमचा मी पनीर मसाला टाकला आहे। मसाले आपल्या आवडीप्रमाणे, टेस्टप्रमाणे टाकायचे आहे। आता मी त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे बघा। आपल्याला करी सुरुवातीला पातळच ठेवायची आहे बघा। चवीनुसार मी मीठ टाकले आणि त्यामध्ये मस्त तळलेले कोफ्ते टाकले। सुरुवातीला आपण करी पातळ ठेवणार आहे, थंड झाल्यानंतर ती छान घट्ट होते बघा। अशा प्रकारे आपले पालक कोफ्ता तयार झाले आहे बघा। मस्त तेल सुटलं, आपला कलर किती छान आला आहे बघा। अशा प्रकारे आपले पालक कोफ्ते तयार झाले। गरम गरम पालक कोफ्ता आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खायचा बघा। त्यामध्ये मी फ्रेश अशी कोथिंबीर टाकली। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।